जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा चेहरा देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधी 10 रंजक तथ्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मी तुम्हाला गॅरंटी देतो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधी काही अशी माहिती पाहायला मिळेल जी तुम्हाला अगोदर माहिती नव्हती। तर आता आणखीन वेळ वाया न घालवता चला सुरू करूया। बाळासाहेब हयात असताना त्यांनी सर्व पक्षांवर टीका केलेली आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा येते। बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला कमळाबाई म्हणून सुद्धा एका काळी हिणवलेला आहे, पण भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने कधीही शिवसेनेवर टीका करायचा प्रयत्न केला नाही। कोणत्याही नेत्याने, प्रमोद महाजन असू देत, गोपीनाथ मुंडे असू देत किंवा वरिष्ठ लेवलचे आणखी कोणते नेते असू देत, कधीही त्यांनी शिवसेनेवर टीका करायचा प्रयत्न केला नव्हता। पण शिवसेनेवर बरसणारे पहिले भाजपचे नेते हे देवेंद्र फडणवीसच होते। पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भाषणापुरतं मर्यादित ठेवायचे आणि त्यांच्याच नावाने खंडण्या वसूल करायच्या, अशा प्रकारे जर चालत असेल तर छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार हा या ठिकाणी कोणालाच मिळू शकत नाही। आता वाघाचा पंजा आम्हाला काय दाखवतो? वाघाचा पंजा दाखवायचा तर काँग्रेस राष्ट्रवादीला दाखवत ते घालून घे, आम्ही थोडी घाबरणार। अरे वाघाच्या चमड्यावर घालून घे, हात मोजी तो हात जात ही होती हात चालू नका पण मला विश्वास आहे, मला आशीर्वाद महाराजांचा आहे आणि महाराजांचा आशीर्वाद ज्याला प्राप्त होतो आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे। 2012-2013 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी काही व्हिडिओ बनवले होते। त्या व्हिडिओमध्ये ते स्वातंत्र्य विदर्भाबद्दल भाष्य करताना दिसले। स्वतंत्र विदर्भ करून भारतीय जनता पार्टीला मत द्या, अशा प्रकारचे तेव्हा जाहीरनामे प्रकाशित करण्यात आले होते, व्हिडिओ बनवण्यात आले होते। माझा विश्वास है कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। आता एकच नारा स्वतंत्र विदर्भ। स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा विकास, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद, स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या बच्चांचं भावी समृद्ध भविष्य आणि मोठा एकच नारा बुलंद करा, स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे। जय विदर्भ। साहेब, शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन, बारामतीमध्ये जाऊन त्यांना चॅलेंज करणारे पहिले नेते हे देवेंद्र फडणवीसच आहेत। शरद पवारांचा नाद आतापर्यंत जास्त कोणी करत नाही का? कारण त्यांचा राजकीय अनुभव तेवढा आहे। पण देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये जाऊनच शरद पवारांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना यश मिळालं नाही, ती झाली वेगळी बाजू। पण देवेंद्र फडणवीस यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे पक्षबांधणी केली होती की स्वतः शरद पवारांना पहिल्यांदा स्वतःच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये फिरावं लागलं होतं। आणि हे सांगतात काँग्रेस मुक्त देश मला करायचा, काँग्रेस मुक्त देश मला करायचा आहे। म्हणजे कशा कुणाच्या हातामध्ये देश आहे? RSSच्या अर्ध्या चड्डेवाल्यांच्या हातामध्ये देश द्यायचा, त्यांच्या हातामध्ये तुम्ही देशाची सुट्टी द्यायचा विचार करता। पवार साहेब, आता इथे चड्डा नाही फुल पॅन्ट घालतात, पण जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या तेव्हा या चड्डीवाल्यांचा सपोर्ट घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्ही झाला होता। तेव्हा तुम्हाला लक्षात आलं नाही, तेव्हा तुम्हाला चड्ड्या दिसल्या नाही, तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या। मुख्यमंत्री पदाचा पूर्ण 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले गैर काँग्रेसी नेते हे देवेंद्र फडणवीसच आहेत। आजपर्यंत शरद पवारांना सुद्धा हे जमलं नाही। शरद पवार कधीही पूर्ण 5 वर्ष कंटिन्यू 5 वर्ष त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही। तसाच देवेंद्र फडणवीस यांचा फक्त 5 दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा एक रेकॉर्ड आहे। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने आपलं सरकार स्थापन केलं। त्यानंतर म्हणजे तेव्हा ते मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले। पण 5 दिवसानंतरच अजित पवार शरद पवारांकडे गेले आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कोसळलं। महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा रेकॉर्ड आहे। महाराष्ट्राचे पहिले सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणजे शरद पवार। शरद पवार यांनी वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे सूत्र आपल्या हाती घेतले। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या 44व्या वर्षी
मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे RSSचे कार्यकर्ते होते. RSS मध्ये त्यांचं चांगलं वजन होतं. इंदिरा गांधी यांनी जेव्हा इमर्जन्सी लावली त्यानंतर गंगाधर फडणवीस यांनी या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर गंगाधर फडणवीस यांना अटक करण्यात आलं, त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त 6 वर्षाचे होते. ते इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकायचे. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व काही समजलं, त्यांच्या वडिलांना जेलमध्ये ठेवण्यात आले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आईला ठणकावून सांगितलं की मला शाळा बदलायची आहे, नाहीतर मी शिकणार नाही. मग नंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरस्वती विद्यालयामध्ये ऍडमिशन करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांची खरी फजिती झाली त्यांच्याच मतदारसंघात नागपूरमध्ये धनगर बांधवांचे कार्यक्रम होता. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे होते. निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर बांधवांना आश्वासन दिलं होतं, जर आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण देऊ म्हणून, पण ते काही झालं नाही. मग नंतर काय होणार होतं? देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उठल्यानंतर धनगर बांधवांनी एक गाणं लावलं, कहा गया तेरा वादा म्हणून. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. हे असा प्रकार सर्व झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची कशा प्रकारे पंचायत झाली बघा. काळजी करू नका, वादा पक्का आहे, खोटा वादा करणारा मी नाही आहे. पण मला सांगा, मांगा भी है, आता मला बोलू भी दे. है, हालत भी है, इरादे भी है, फिर देर किस बात की? ये कोट 2014 ते 2019 पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री झाले, आता सध्या ते मुख्यमंत्री आहेत. महत्वाचा मुद्दा काय, देवेंद्र फडणवीस एक महाराष्ट्रामधले एक स्ट्रॉंग नेते आहेत असं आपण बोलू शकतो. का? कारण त्यांनी चांगले चांगले पद भोगलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की देवेंद्र फडणवीस यांची जर तुम्ही संपत्ती पाहिलात तर ती संपत्ती फक्त 12 ते 13 कोटी एवढीच आहे. हे विचित्र आहे. का? कारण इतर जर तुम्ही नेते पाहिलात, साधा आमदार खासदार जरी तुम्ही बघितलात तर त्यांची संपत्ती 30 ते 40 कोटीच्या पुढेच असते. पण देवेंद्र फडणवीस एक मोठा नेता, त्यांची संपत्ती फक्त 12 ते 13 कोटी एवढीच आहे. एक नेता जेव्हा त्याचा अपमान केला जातो तेव्हा तो 80% पक्ष घेऊन दुसऱ्या पक्षात जातो. एक नेता आपल्या राजकीय फ्युचरचा विचार करून आपल्या काकाचा पक्ष घेऊन दुसऱ्या पक्षात जातो. या अशा काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भेटणं अवघड आहे. वरून वरिष्ठांकडून आदेश आला, मुख्यमंत्री पद सोडा, उपमुख्यमंत्री पद स्वीकारा. देवेंद्र फडणवीसांनी तसंच केलं. वरून आदेश येतो, दुसऱ्या राज्यामध्ये निवडणुका आहेत, आमच्यासोबत चला. दुसऱ्या राज्यामध्ये आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस लगेच तयार असतात. सध्या देवेंद्र फडणवीस यांनी RSSच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये तरुणांची वेगळीच विंग तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट काय, देवेंद्र फडणवीस जितके नेते म्हणून चांगले आहेत त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते म्हणून चांगले आहेत. तुम्हाला आणखीन आता कोणत्या नेत्यावर व्हिडिओ पाहिजे आहे खाली कमेंट करून कळवा. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्यांवर आपण व्हिडिओ बनवले आहेत. आता आणखीन कोणावर व्हिडिओ पाहिजे खाली कमेंट करून सांगा.